नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड ब्लॉग या माझ्या चॅनेलमध्ये. तर आज एक छान असा डेली ब्लॉग आहे. तर आज मी तुम्हाला माझे इव्हिनिंगचे रुटीन आहे तर ते दाखवणार आहे. तर मी संध्याकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय कामे करते व माझं नियोजन कसं असतं हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इव्हिनिंगला या दोघांना थोडंसं खायला काहीतरी करावं म्हणून इथे मी मखाना रोस्ट करत होते. तर जी काही सकाळची धुलेली भांडी आहेत तर ते मी ते करता करताच थोडीशी ठेवून देते, म्हणजे पटपट अशी कामे उरकली जातात व थोडंसं नियोजन करावंच लागतं, कारण हे दोघे मध्ये मध्ये काहीही काम करून मला डिस्टर्ब करतात. तर मला माझी कामे काय आवरत नाहीत, म्हणून मी अशा प्रकारे मॅनेजमेंट करून करते. तर इथे उद्या सकाळच्या नाश्त्याची तयारी करायची चालू होती. तर इथे ओट्सची जी आहे तर थोडीशी भरड काढून ठेवते, म्हणजे पटकन अशी सकाळच्या काही गडबडीत खीर करायला बरं पडतं व एक नाश्ताही हेल्दी असा नाश्ता तयार होतो. तर मी तीच एका काचेच्या बरणीमध्ये छान भरून घेतलेली आहे, म्हणजे छान टिकते. त्यानंतर आता चला तर मग म्हटलं भाजीला काही नाही, तर आज डाळीची आमटी करायची होती. तर इथे मी हरभरा डाळ व एक चमचा तूर डाळ घेतलेली आहे व ती चांगली धुवून स्वच्छ करून यामध्ये मीठ व हळद टाकून शिजण्यासाठी ठेवलेली आहे. तुमच्याकडे जर भाजीला काय नसेल तर नक्कीच या डाळीपासून आमटी करा, अगदी खूप छान अशी लागते. तर कटाच्या आमटीसारखी चव येते, तर नक्कीच ट्राय करा. त्यानंतर जी थोडीफार भांडी होती तर ते मी क्लीन करून घेते, म्हणजे खूप जास्त असा भांड्याचा लोड होत नाही. तोपर्यंत संध्याकाळचे 6 वाजलेले होते. तर इथे दिवाबत्ती करून घेतलेली होती. या दोघांसाठी ते मी दूध देत होते. थोडेफार दूध आता ते इव्हिनिंगला घेतात तर देते, म्हणजे संध्याकाळी स्वयंपाक होईपर्यंत त्यांना दम निघतो, नाही तर मग खूप त्रास देतात. तर थोडंसं त्यांना दूध दिलं, एक एक कप, आणि मी माझ्यासाठी चहा ठेवला. आपल्याला चहा घेतल्याशिवाय, आणि आता आजकाल तर पाऊस पडतोय तर चहा पिण्याची इच्छा काय होतेच ना. तर छान असं आलं टाकून गरमागरम चहा तयार करून घेतला. तोपर्यंत मला इडलीचं वाटायचं होतं, तर तेच मी वाटण्यासाठी तांदूळ व डाळ चहा उकळेपर्यंत धुवून ठेवलेलं होतं, म्हणजे पटकनच आपल्याला नंतरने उकळता येतं. व चहा गरम होता तर म्हटलं लगेच भांडं धुवून ठेवावं. तर मी असे कामे करते, तर पटपट थोडा टायमिंग असेल तर त्यामध्येच थोडीफार जी कामे होतील ते नक्कीच करून घेते, म्हणजे एकदम काम करायचा लोड येत नाही. व मला इथे सर्व आहे तर ते क्लीन लागतं, म्हणून मी पाणी लगेच स्वाईप करून घेते, म्हणजे खूप ओलंही होत नाही व व्यवस्थित असं किचन ओटा आपला दिसला जातो. तर मखाने गार झाले होते तर म्हटलं लगेच काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यावे, कारण आता पावसाचं वातावरण भरपूर झालेलं आहे. तर ते लूज पडतील म्हणून काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवलं. वेळी लगेच इडलीचं वाटण आहे तर ते वाटण्यासाठी घेतलं. छान असतं, पीठ आंबलं जाईल. व आता पावसाळा आहे तर म्हटलं लवकर वाटून घ्यावं, म्हणजे छान आंबेल. तोपर्यंत लगेचच लाईट गेलेली होती. तर माझं तर झालं होतं, पण बाकीचं काम राहिलेलं होतं. तर सकाळी पनीर केलं होतं तर तेच आता मी भरून ठेवते, म्हणजे भुर्जी करायला बरं पडेल. आता लाईट तर गेली, वाटण राहिलं वाटायचं. म्हटलं चला तोपर्यंत दळण करूया. तर लाईट येईपर्यंत माझं दळण झालं व भाकरीही करून घेतल्या मी, पटकन उजेड होता तोपर्यंतच. तर इथे कारल्याच्या मिठाच्या चकल्या केल्या होत्या, खूप छान अशा गरमागरम भाकरी बरोबर लागतात. तर वाटणामध्ये इथे भाजलेला कांदा, आलं, लसूण व कोथिंबीर घेतलेलं आहे. एवढं वाटण आहे तर ते व थोडंसं खोबरं घ्यायचं, छान असं बारीक वाटून घ्यायचं व भाजी करायला घ्यायची. तर इथे आपण जशी आमटी टाकतो त्या पद्धतीने सेम भाजी जिरा मोहरीची फोडणी टाकून वाटण टाकून छान असं तेल सुटेपर्यंत मसाले टाकून परतून घ्यायचे. तोपर्यंत आले होते तर म्हटले थांबे भाजी करू लागतो, तर ते थोडेसे मदत करत होते. तर मी पटपट अशी जी भांडी होती तर ती क्लीन करून घेतली, म्हणजे जेवण झाल्यानंतर खूप जास्त लोड येत नाही. व भाजी उकळत होती तोपर्यंत इथे मी कोकोपीट मागवलेलं आहे, कारण इंडोर प्लांट आणले होते तेव्हा मी काळ्या मातीमध्येच लावलेले होते. तर तेच आता मी कोकोपीट मिक्स करून लावणार आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येणार आहे. जर तुम्हाला झाडांविषयी का आवडत असेल व्हिडिओ पाहिला तर नक्की पहा, मी लवकरच टाकणार आहे. ते भिजत घातलेलं होतं, म्हणजे फुगून उद्या मला ते वापरता येईल. तर 1 किलोच्या ब्लॉकमध्ये अर्धा टप इथे कोकोपीट तयार झालेलं होतं. तर छान अशी माझी भाजीही तयार झालेली होती. जर तुम्हालाही भाजीला काय नसेल तर नक्कीच अशा प्रकारे करून पाहिजे. जेवण वगैरे झाल्यानंतर सर्व किचन ओटा आहे तर तो चकाचक असा करून ठेवलेला होता, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी काही लोडच नको, डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात करायला. तर तुम्हीही अशा प्रकारे किचन ओटा संध्याकाळचा चकाचक करता की नाही ते नक्की सांगा. त्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर टाक्या भरण्यासाठी जाते, तर मी तोपर्यंत इथे झाडे लावत असते. तर मला झाडे लावायला आवडतात, तर मी वर गार्डन तयार करायचं चालू आहे.
आता पाऊसही पडायला सुरुवात झाला आहे, तर छान अशी झाडे येतात, तर तीच आता लावलेली आहेत. भरपूर अशी लावणारही आहे. तर पुढे तुम्हाला मी दाखवेलच कशा प्रकारे माझे झाडे ग्रो करतात व काय काय त्याला येतं ते नक्कीच दाखवेल. तर इथे कांद्याची पातही लावलेली आहे व एक मिरचीचा रोपही आलेला आहे. गवती चहा, कोरफड वगैरे सर्व झाडं आहेत. इथे गोकर्णाचे झाडं लावलेले आहेत. आणि इथे मी जे किचन वेस्ट निघतं त्यापासूनच झाडे लावलेले आहेत. खूप छान अशी झाडे ग्रो करतात. ओव्याचं झाड तर पहा किती भारी आलेलं आहे. छोले भिजाय घालून दुसऱ्या दिवशीची तयारी केली. ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.